बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. आजची ही पत्रकार परिषद अत्यंत एका महत्त्वाच्या विषयावरती आपण घेतलेली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती की गेले काही दिवस गुन्हेगार निलेश घायवळ यांच्या संदर्भातील बातम्या या मीडियाच्या माध्यमातून येत आहेत. निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला असल्याचे उघडीस आता झालेले आहे आणि यासाठी भारतीय जनता पक्ष महायुती सरकार यांना दोष दिला जात आहे. यासाठी या पार्श्वभूमीवर काही गोष्टींचा खुलासा करणे हे आवश्यक असल्याने आम्ही आज ही आजची पत्रकार परिषद ही आयोजित केली आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणताही व्यक्ती हा जेव्हा परदेशात जातो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा जो डॉक्युमेंट असतो तो त्याला जाण्यासाठीचा असतो तो पासपोर्ट असतो. निलेश घायवळ सारख्या गुन्हेगाराला पासपोर्ट कसा उपलब्ध झाला हा माझ्या मनात सर्वात प्रथम हा प्रश्न आला. याची सखोल माहिती जेव्हा घेतली तेव्हा काही धक्कादायक गोष्टी या समोर आल्या आहेत आणि त्या मी आपल्या समोर या प्रेस कॉन्फरन्सच्या संदर्भात द्वारे मांडत आहे. निलेश घायवळ यांनी डिसेंबर 2019 आपण थोडा जो काळ आहे तो समजून घेतला पाहिजे. डिसेंबर 2019 रोजी फोर्ज डॉक्युमेंटच्या आधारे पासपोर्टसाठी अर्ज केला. त्याला पासपोर्ट हा जो इश्यू केला गेला तो मॅन्डेटेड प्रोसिजरच्या प्रमाणे सब्जेक्ट टू पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट म्हणजे आपल्याला पासपोर्ट हा सब्जेक्ट टू पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळतो. हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे जेव्हा रिजनल पासपोर्ट ऑफिसने मागून घेतला तेव्हा अहिल्यानगर आपण परत एकदा अहिल्यानगर पोलीसने हा 15 जानेवारी 2020 मी तारीख परत रिपीट करतो 15 जानेवारी 2020 ला सबमिट केला. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निलेश घायवळ हा कोथरूड पुणेचा रहिवासी आहे, परंतु तो मूळ जो रेसिडेंट आहे तो सोनेगाव जामखेड अहिल्यानगरचा रहिवासी आहे. परत एकदा सांगतो की सोनेगाव जामखेड अहिल्यानगर इकडचा तो रहिवासी आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये 15/1/2020 रोजी आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार. आता हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की निलेश घायवळ यांच्यावरती मोकोको मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, फायर आर्म्स असे 15 पेक्षा जास्त सिरियस ऑफेन्सेस हे नोंद केले गेले. आणि त्यामुळे जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट देतो तेव्हा त्याच्यामध्ये काय नमूद झालंय तर हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे तो आपल्याला सगळ्यांना पाठवण्यात येईल. फाईल नंबर PN 1064475852819 हा जो सबमिट झाला 15/1/2020 ला त्याच्यामध्ये असं क्लिअरली म्हटलंय की इज द ऍप्लिकंट म्हणजे निलेश बन्सीलाल घायवळ इज द ऍप्लिकंट फेसिंग एनी क्रिमिनल चार्जेस इन एनी कोर्ट. त्याचं टिकमार्क केलंय नो, इथं सगळं मार्क केलंय, कुठलाही क्रिमिनल चार्ज नाही. दूसरा, आर देर एनी पेंडिंग वॉरंट फॉर अपीयरन्स और हैज एनी वॉरंट ऑफ अरेस्ट ऑफ एप्लिकंट बीन इश्यूड बाय एनी कोर्ट. त्याच्यावरती लिहिलंय नो. हैज एनी कोर्ट मेड एनी प्रोहिबिटिंग द डिपार्चर ऑफ एप्लिकंट फ्रॉम इंडिया. त्याच्यावरती लिहिलंय नो. म्हणजे हे कशात लिहिलंय पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट जो दाखल केला 15/1/2020 मध्ये. आता मुळामध्ये एक तर निलेश घायवळ यांनी जो पत्ता नोंदवलाय तो बनावट आहे, तो फेक आहे, तो नॉन एक्झिस्टंट आहे. हे त्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये नमूदच केलेलं आहे. म्हणजे काय नमूद केलंय ज्यांच्यावर गुन्हे आहेत 15 सिरियस गुन्हे आहेत त्यांचा गुन्हा कुठला आहे 0, कुठलाच गुन्हा नाही. आणि जो खरा पत्ता आहे तो फेक पत्ता, तिथं फेक पत्ता हे सुद्धा तिथे नमूद केलं गेलं नाही. त्याच्यानंतर त्या अहवालामध्ये शेवटचा एक कॉलम असतो ज्याच्यामध्ये बेस्ड ऑन द अबाव पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट इज त्यात लिहिलंय तुम्ही नॉन क्लिअर बरं का, पण नॉन क्लिअर लिहिलंय त्यांनी तिकडे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखवलेला नाही, खोटा पत्ता हा नमूद केला आहे. ह्याचा अर्थ हे सिद्ध होतं की कुठेतरी हा जो काही रिपोर्ट आहे हा कुठल्या तर दबावाखाली केला गेला. आता आपल्याला साधारणतः माहिती की जानेवारी
2020 मध्ये निलेश घायवाळ यांचा रहिवासी पत्ता सोनेगाव जामखेड, जामखेड इथले तत्कालीन आमदार कोण होते? त्यावेळेला तत्कालीन राज्याचे गृहमंत्री हे कोण होते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे कोण होते? त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे हा जो मूळ डॉक्युमेंट आहे पासपोर्ट, त्याच्यासाठी लागणारा हा मॅलिफाईड जो व्हेरिफिकेशन रिपोर्ट हा 15/1/2020 रोजी अहिल्यानगर पोलीस यांनी जो दाखल केला आहे, याची सखोल चौकशी ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी, ही आमची पहिली म्हणजे मागणी आहे. ह्याच्यामध्ये जे कोण वरिष्ठ अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस अधिकारी असतील ज्यांनी हा रिपोर्ट दाखल केला, हा कोणाच्या दबावाने, त्यांच्यावरती कोणाचा दबाव त्यावेळेला आला याची चौकशी करावी आणि जे ह्याच्यामध्ये दोषी सापडतील त्यांना जास्तीत जास्त त्यांच्यावरती सक्त पद्धतीची कारवाई व्हावी अशी मागणी आहे. त्यामुळं आता जे आपल्या महाराष्ट्राचे कणखर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची सगळ्यांची विनंती आहे की हे जे काही खोटं रंगवलं जातं, हे जे काही समोर धडधडीत आपल्या समोर पुराव्यासकट दिसतंय, हा जो पासपोर्ट इश्यू केला गेला याच्या बाबतीतली सखोल चौकशी करून सत्य जे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावं यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स. यामध्ये तत्कालीन आमदार थेट नाव काय आहे? रोहित पवार हे त्यावेळी होते, थेट लोक हा रोहित पवार. कसं आहे, हे तर आता म्हणजे आपण गेल्या काही दिवस माध्यमातून पाहतो सुद्धा की हा काही योगायोग नाहीये की डिसेंबर 2019ला अचानक पासपोर्टसाठी अर्ज केला जातो, तो तातडीने त्याच्याबद्दलची पोलीस व्हेरिफिकेशन, सर्व खोटी व्हेरिफिकेशन ही सबमिट करून पासपोर्ट हा इश्यू केला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी हा सगळा जो काही प्रकार आहे याची थेट चौकशी ही व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. बिलकुल 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 ह्याच्यावरती जे काही स्थानिक पोलीस निरीक्षक असतील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, यांची चौकशी व्हायलाच पाहिजे, कारण शेवटी त्यांनी रिपोर्ट सादर केला. मूळ पण ह्याच्यात आहे की हा त्यांनी असा एवढा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 15 एवढे सिरियस ऑफेन्सेस आहेत आणि जेव्हा आपण धडधडीत त्याच्यात लिहितो की नो म्हणजे काय, नो म्हणजे काय, तर हा कुठल्या तर दबावाशिवाय असा कसा काय तयार झाला हा रिपोर्ट, ह्याची मूळ चौकशी करून त्याच्या मूळ गाभ्यापर्यंत